नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये। आज आपण बघणार आहोत ऑप्टिक फायबर और त्याला आपण म्हणू शकतो फायबर ऑप्टिक्स। तर हा 5वा चॅप्टर आहे पॉलिटेक्निकमध्ये। तर यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत। तर इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे दॅट इज लाईट। ठीक आहे, सो इंट्रोडक्शन टू द फायबर ऑप्टिक्स इज जसं लाईट, राईट। लाईट याचं नेचर कसं आहे, तर याचं नेचर आहे वेव नेचर। ठीक आहे, जे आपण वेव बघतो, साइन वेव, नंतर कॉसाइन वेव, राईट, सायनोसॉइडल वेव, ह्या प्रकारे। सो हे लाईटचं नेचर कसं आहे, वेव नेचर आहे। बट ज्यावेळेसला आइन्स्टाईन अँड प्लँक्स नावाचा सायंटिस्ट होता, ठीक आहे, यांनी दोघांनी मिळून लाईटचं नेचर डिफाईन केलं की याचं ड्युअल नेचर। आणि ते ड्युअल नेचर म्हणजे दोन प्रकारचं नेचर। ड्युअल म्हणजेच काय, एक व्हेव पण आणि पार्टिकल पण, राईट। सो व्हेव प्लस पार्टिकल नेचर हे कोणी सांगितलं, दॅट इज आइन्स्टाईन अँड प्लँक्स, राईट। तर ह्या दोघांनीही काय केलं, याला ड्युअल नेचर सांगितलं लाईटला। ठीक आहे, सो मग आता हे जे लाईट आहे, राईट, हे ड्युअल नेचर आहे, याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण दॅट इज फोटॉन। काय म्हणतो आपण याला, फोटॉन। आता हे फोटॉन काय, हा फोटॉन हा व्हाईट कलर एक लाईटचाच प्रकार, राईट। बट फोटॉन हा जो लाईट असतो हा कशा प्रकारे असतो, इन द फॉर्म ऑफ बंडल्स, राईट। आणि हा जो बंडल्सचा जो असतो डाटा किंवा लाईट हा इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स असतो। आणि हा जो डाटा असतो पॅकेटमध्ये, तर हा कसा असतो, बिट बाय बिट ट्रान्सफर केला जातो। ठीक आहे, सो आइन्स्टाईन आणि प्लँक्स यांनी ड्युअल नेचर सांगितलं, त्या ड्युअल नेचरलाच आपण फोटॉन असं म्हटलं। आणि फोटॉन हे इन द फॉर्म ऑफ कसे असतात, बंडल्स, त्यालाच आपण पॅकेट्स पण म्हणू शकतो। आणि हा जो डाटा आहे तो ट्रान्सफर होतो कसा, बिट बाय बिट, राईट। सो आइन्स्टाईन आणि प्लँक यांनी एक एनर्जीचं इक्वेशन बनवलं, दॅट इज ई इज इक्वल्स टू एच एफ। ई इज इक्वल्स टू एच एफ हे काय आहे, दॅट इज अ फोटॉनचं इक्वेशन आहे, राईट। ई इज द एनर्जी, एच इज द प्लँक कॉन्स्टंट, प्लँक्स कॉन्स्टंट। ठीक आहे, आणि याची व्हॅल्यू पण असते जे की 6.625 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंद, राईट। तर हे याचं काय आहे, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे। लाईक आपण कॅपिटल जीची जशी व्हॅल्यू घेतो त्या प्रकारे याची काय एक व्हॅल्यू आहे, त्याला आपण प्लँक्स कॉन्स्टंट असं म्हणतो। आणि एफ ही काय झाली, याची फ्रिक्वेन्सी, राईट। बट एफ ही जी फ्रिक्वेन्सी आहे याचं इक्वेशन डिराईव्ह करण्यात आलं होतं व्ही अपॉन लॅम्बडा। आता व्ही ए काय आहे, व्ही ए इज नथिंग बट अ स्पीड ऑफ लाईट, पण कशामध्ये, व्हॅक्यूममध्ये, राईट। अँड लॅम्बडा हे काय असतं, वेवलेंथ। वेवलेंथ कोणाची असते, लाईटची। आणि जी मेजर कशामध्ये केली जाते, मीटरमध्ये। ठीक आहे, सो फायबर ऑप्टिक्स किंवा ऑप्टिक फायबर याच्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये शिकण्यासाठी पहिले लाईटचं नेचर काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे। जे की कुठल्या प्रकारचं नेचर आहे, व्हेव नेचर। व्हेव नेचरलाच आपण कोणचं नेचर म्हणतो, कुठल्या प्रकारचे वेव म्हणतो, दॅट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव। आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आपण सेकंड चॅप्टरला ऑलरेडी बघितलेले, राईट। सो नंतर आइन्स्टाईन आणि प्लँक्स यांनी काय केलं, याचं ड्युअल नेचर असं सांगितलं लाईटचं। ड्युअल नेचर म्हणजे त्यात काय, त्यात वेव्ह नेचर पण आहे आणि पार्टिकल नेचर पण आहे, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, फोटॉन। पण फोटॉन इन द फॉर्म ऑफ कसे असतात, बंडल्स, राईट। आणि त्या बंडल्सलाच काय म्हणतो आपण, पॅकेट्स। आणि हा जो डाटा असतो हा कसा ट्रान्सफर केला जातो, बिट बाय बिट। मग ई इज इक्वल्स टू एच एफ हे काय झालं, इक्वेशन झालं। एच हे प्लँक्स कॉन्स्टंट आहे आणि एफ ही काय, फ्रिक्वेन्सी आहे। तर एचची व्हॅल्यू जी आहे ही 6.625 इंटू 10⁻⁻34 आहे, जूल सेकंद हे काय त्याचं युनिट आहे। आणि एफ हे काय, फ्रिक्वेन्सी, दॅट इज अ व्ही ए अपॉन लॅम्बडा। आता तुम्ही या अबो इक्वेशनमध्ये एफची व्हॅल्यू पण पुट करू शकता, ई इज इक्वल्स टू एच इंटू एफ इज वॉट, व्ही ए अपॉन लॅम्बडा। हे एक अपडेटेड इक्वेशन तुम्हाला काय होतं, एनर्जीचं मिळतं, राईट। सो यावर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी सुद्धा हा काय येऊ शकतो, प्रकार येऊ शकतो। ठीक आहे, सो याला नोट करून घ्या। आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आता, स्पीड ऑफ लाईट। स्पीड ऑफ लाईट, आता आपल्याला मध्ये स्पीड ऑफ लाईट किती असते एअरमध्ये, दॅट इज 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंद ही स्पीड ऑफ लाईट आहे। पण महत्त्वाचं, स्पीड ऑफ लाईट ही प्रत्येक मीडियमसाठी ही कशी असते, डिफरंट असते। लाईक आपण जर वेगवेगळ्या प्रकारचे मीडियम घेतले, जसं एअर किंवा व्हॅक्यूम आपण जर कन्सिडर केलं, तर याच्यामध्ये स्पीड ऑफ लाईट ही कशी असते, खूप जास्त असते, राईट। पण तेच जर आपण डेन्सर मीडियम घेतलं,
राईट, म्हणजे वॉटर असेल किंवा सॉलिड असेल, राईट, त्याच्यामध्ये स्पीड ऑफ लाईट ही काय होणार आहे, कमी होणार आहे किंवा डिक्रीज होणार आहे. म्हणजे महत्त्वाचं काय, दॅट इज मीडियम, हे महत्त्वाचं आहे. आता ह्या मीडियमवरून आपल्याला जर आता स्पीड ऑफ लाईट किंवा लाईट आपल्याला काय करायचे, प्रोपोगेट करायचे. प्रोपोगेट करणे म्हणजेच काय करणे, ट्रान्सफर करणे, राईट. सो प्रोपोगेट करण्यासाठी दोन प्रकारच्या आपण गोष्टी यामध्ये वापरतो किंवा वापरलेल्या आपण. फर्स्ट म्हणतो आपण त्याला रिफ्लेक्शन आणि दुसरं काय असतं, रिफ्रॅक्शन. आता हे ऑलरेडी तुम्हाला नोन आहे की व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन अँड व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन. तरी एक समवॉट आपण एक रिवाईज करू याला. रिफ्लेक्शन म्हणजेच काय की समजा हा आपला रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, यामध्ये रे इन्सिडंट झाले, ठीक आहे, आणि त्याच पद्धतीमध्ये तिथूनच काय झाले, सेम मीडियममध्ये म्हणजेच एअरमधून आले आणि एअरमध्येच काय गेले, रिटर्न गेले, राईट. आणि इकडे काय होतं, डेन्सर मीडियम होतं, लाईक त्याला आपण म्हणतो वॉटर. म्हणजे ते खाली साईडला आले का, नाही, इथं नॉर्मल रे, इथं इन्सिडेंट रे आणि हे रिफ्लेक्टेड रे. रिफ्लेक्शन म्हणजेच काय, एका रिफ्लेक्टिंग सरफेसवर लाईट इन्सिडंट झाले, राईट, त्याला आपण म्हणू ओ ए किंवा ठीक आहे ओ ए, आणि याला आपण म्हणू ए बी, राईट. तर ओ ए हे काय, इन्सिडेंट रे आणि इट इज रिफ्लेक्टेड रे. हे ऑलरेडी तुम्हाला 10th स्टँडर्डला झालेलं आहे, राईट. तर यामध्ये तुम्हाला लॉज ऑफ रिफ्लेक्शन पण माहिती आहे की इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मलला इन अ सेम प्लेन, राईट. अँगल ऑफ इन्सिडंट जितका असतो तितकाच कोण असतो, अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. मग रिफ्लेक्शन आपण याला का म्हणतो, कारण ज्या मीडियममधून आले त्याच मीडियममध्ये पुन्हा काय झाले, रिफ्लेक्ट झाले, तर त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन. बट व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन, तर रिफ्रॅक्शनसाठी तुम्हाला दोन मीडियम असतात, राईट. सो ही आपली नॉर्मल झाली, इथं इन्सिडंट झाले आपले रेज, ठीक आहे, आणि इन्सिडंट झाल्यानंतर काय झालं, ते दुसऱ्या मीडियममध्ये रिफ्रॅक्ट झाले. म्हणजे हे एअर होतं पहिलं मीडियम आणि दुसरं काय झालं, किंवा वॉटर होतं किंवा डेन्सर मीडियम, ठीक आहे. मग हा आपला काय झाला, अँगल ऑफ इन्सिडंट आणि हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर रिफ्रॅक्शनमध्ये तुमचे मीडियम काय झाले, चेंज झाली. म्हणजे इकडून इन्सिडंट झाले आणि इकडे काय झाले, रिफ्लेक्ट झाले, म्हणजे सेकंड मीडियममध्ये गेले, तर त्याला आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतो, बरोबर. आता रिफ्रॅक्शन होताना काय होईल, तो टुवर्ड्स द नॉर्मलला काय होईल, बेंड होईल, राईट. हे आपली काय झाली नॉर्मल. नॉर्मल काय करतं, सेपरेट आउट करतं रिफ्लेक्टेड रे, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे किंवा रिफ्रॅक्टेड रे, यांना काय करतं, सेपरेट आउट करतं. तर हे दोन प्रकार आपल्याला रिफ्रॅक्शनमध्ये दिसतात, बरोबर. तर आता यानंतरला हे तर एक काय साधंच आहे की स्पीड ऑफ लाईट तुम्हाला माहिती पाहिजे, 3 × 10⁸ हे दोन मीडियम असतात, एअर व्हॅक्यूम्स. सध्या एअर आणि व्हॅक्यूममध्ये सध्या ती जास्त किती असते, स्पीड जास्त असते, डेन्सर मीडियममध्ये कशी असते, कमी. आणि याला जर आपल्याला लाईटला जर प्रोपोगेट करायचं तर दोन मेथड, एक रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. तर रिफ्लेक्शनमध्ये एकच मीडियम वापरलं जातं, रिफ्रॅक्शनमध्ये दोन मीडियम वापरले जातात. आता याचं आपल्याला एक्सटेन्शन पाहायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ठीक आहे. सो आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, तर तो कशा प्रकारे रिप्रेझेंट केला जातो, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं म्हणजे नेसेसरी कंडिशन लागतात ते आपल्याला आता बघायचं. याला नोट डाऊन करून घ्या. ओके, नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला शॉर्ट फॉर्ममध्ये R.I. पण असं म्हणतात, राईट. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याला डिनोट केलं जातं, दॅट इज अ म्यू, राईट. म्यू हे काय, याचा सिम्बॉल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रिप्रेझेंट करण्याचा. सो या म्यूचा एक रॅशो असतो VA/V. आता VA/V हे काय प्रकार आहे, हे आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर ऑर व्हॅक्यूम, आणि हे आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन अ मीडियम. आलं लक्षात. सो व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर हा जास्त असतो कम्पेअर टू दुसऱ्या मीडियमपेक्षा. ह्या दोघांचा रॅशो म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि महत्त्वाचं की रिफ्रॅक्शन आपण जे आत्ता बघितलं, राईट, रिफ्रॅक्शन हे डिपेंड असतं कोणावर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर, राईट. म्हणजेच म्यूवर डिपेंड असतं कोण, रिफ्रॅक्शन. म्हणजे सरळ सरळ आपल्याला जर बघितलं तर रिफ्लेक्शन हा प्रकार बाजूला झाला, आपण एक्सटेन्शन कोणाचं करतोय, रिफ्रॅक्शनचं करतोय, राईट. तर रिफ्रॅक्शनचं एक्सटेन्शन म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, आणि रिफ्रॅक्शन हा डिपेंड कोणावर असतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर, राईट. त्यानंतर काही फॅक्टर्स असतात, फॅक्टर अफेक्टिंग ऑन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता कुठले कुठले फॅक्टर महत्त्वाचे असतात, तर 3 फॅक्टर आपण यामध्ये कन्सिडर करतो. फर्स्ट, नेचर ऑफ लाईट कशा प्रकारचं आहे. दुसरं, टेम्परेचर ऑफ लाईट कसं आहे. नंतर थर्ड वन इज व्हॉट, वेव्हलेंथ, किती वेव्हलेंथनी ते लाईट येत आहे. जसं साधं लॉजिक, आपण वेव्हलेंथचा विचार जर केला
जसं आपण जर लेझर विकत आणलं राईट, लाल कलरचं आपण लेझर जे वापरतो राईट, त्यामध्ये जर नवीन जर आणलं तर तो चांगली इंटेन्सिटीने काय करतो, लाईट पाडतो राईट, किंवा ट्रान्सफर करतो किंवा ट्रान्समिट करतो राईट. पण जसं जसे त्याचे सेल किंवा बॅटरी ही काय होते, कमी व्हायला लागते, त्याप्रमाणे त्याची इंटेन्सिटी पण काय होत असते, कमी होत जाते बरोबर. सो त्या प्रकारे आपण याला व्हेवलेंथच्या स्वरूपात काय करू शकतो, मोजू शकतो राईट. तर व्हेवलेंथ कशा प्रकारची, तर ती मीटरमध्ये मोजली जाते. नंतर टेम्परेचर ऑफ लाईट कशा प्रकारे, किती टेम्परेचर त्या पद्धतीने, नेचर ऑफ लाईट कसं आहे, असे 3 फॅक्टर हे महत्त्वाचे असतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिनोट कशाने केला जातो, म्यूने. हा रॅशो आहे व्ही अपॉन व्हीचा, दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन अ मीडियम. रिफ्रॅक्शन कशावर डिपेंड असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे फॅक्टर किती पडतात, 3, नेचर, टेम्परेचर अँड व्हेवलेंथ. ओके. सो आपण आत्तापर्यंत काय बघितलं, इंट्रोडक्शन ऑफ लाईट. नंतर आपण सेकंड पॉईंट बघितला, दॅट इज स्पीड ऑफ लाईट किंवा व्हेलॉसिटी ऑफ लाईट. आणि थर्ड वन इज आता काय बघतो आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि आपल्याला आता फोर्थ पॉईंट बघायचं, दॅट इज अ स्नेल्स लॉ राईट. याला नोट डाऊन करून घ्या. ॲक्च्युली काय असतो, हा एक प्रकारचा रॅशो असतो. कोणाचा, साईन ऑफ अँगल ऑफ इन्सिडंट आणि साईन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल्स टू व्हॉट, म्यू. आता म्यू हे काय आहे, हे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. आणि हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या दोघांचं रॅशोचं कसं असतं, कॉन्स्टंट असतं राईट. तर हे लक्षात घ्या, दॅट इज साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल्स टू म्यू. म्यू इज इक्वल्स टू व्हॉट, कॉन्स्टंट. आता हा म्यू डिपेंड करतो 1:2चं म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम फर्स्ट टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम सेकंड. त्याचा रॅशो आपण म्हणतो सरळ स्नेल्स लॉ. ठीक आहे. आता ह्या स्नेल्स लॉला आपल्याला अशा प्रकारे पण लिहिता येईल, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल्स टू म्यू2 अपॉन म्यू1. म्यू2 म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड टू द मीडियम ऑफ फर्स्ट राईट. ह्या दोघांचा रॅशो म्हणजेच स्नेल्स लॉ. ठीक आहे. मग आता स्नेल्स लॉमध्ये आपल्याला 2 कंडिशन इथं महत्त्वाच्या आहे, केस 1 अँड केस 2. आता कसं बघा, ज्यावेळेसला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू2 हा मोठा असेल म्यू1पेक्षा आणि म्यू2 हा छोटा असेल म्यू1पेक्षा, अशा 2 केसेस आहे. म्यू2 मोठा असेल म्यू1पेक्षा म्हणजेच काय, इथं आपले अँगल ऑफ इन्सिडंट झाला. ठीक आहे. याला आपण AO नाव देऊ. आणि ज्यावेळेसला हे रिफ्रॅक्शन होतं, तर रिफ्रॅक्शन होताना काय होतं, बेंड, हे जे रिफ्रॅक्शन किंवा रिफ्रॅक्टेड रे आहे ते बेंड टुवर्ड्स व्हॉट, नॉर्मल. नॉर्मलकडं काय होतं, ते झुकले जातं बरोबर ना. हे काय झाले आपली नॉर्मल, याला ॲरोने दाखवता येणार. ठीक आहे, याला ॲरो दाखवते. सो हे बेंड टुवर्ड्स द नॉर्मल असतं, त्यावेळेसला म्यू2 इज ग्रेटर दॅन म्यू1 राईट. आणि सेकंड केस काय, म्यू2 इज लेस दॅन म्यू1, ज्यावेळेसला ही अँगल ऑफ इन्सिडंट्स आहे राईट. आणि ज्यावेळेसला तुमचे रिफ्रॅक्टेड रे काय होता, अवे फ्रॉम नॉर्मल होता, बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल इज नथिंग बट व्हॉट, म्यू2 इज ग्रेटर दॅन म्यू1. आता यामध्ये तुम्ही म्हणू शकता की म्यू2 अँड म्यू1, अगेन म्यू2 अँड म्यू1. ठीक आहे. तर ह्या 2 केसेस खूप गरजेच्या आहे, ज्यामध्ये MCQ विचारला जाऊ शकतो. वेन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम इज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट, ॲट दॅट टाईम रिफ्रॅक्टेड रे बेंड्स टुवर्ड ऑर अवे फ्रॉम नॉर्मल ऑर नन ऑफ दिस ऑर मे बी बोथ A and B. तर असे ऑप्शन तुम्हाला येऊ शकतील. त्यावेळेसला हा स्नेल्स लॉमधला जे 2 केसेस आहे ह्या महत्त्वाच्या असेल. ठीक आहे. सो साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल्स टू म्यू 1:2. हा रॅशो कसा असतो, कॉन्स्टंट असतो. तर त्याला आपण म्यू2 अपॉन म्यू1 पण लिहू शकतो. आणि ह्या 2 केसेस. ठीक आहे, याला नोट डाऊन करून घ्या. महत्त्वाचा पॉईंट बघायचा, दॅट इज अ ऑप्टिकल फायबर ऑर सिम्पली ऑप्टिकल कम्युनिकेशन. ठीक आहे. सो आता ऑप्टिकल कम्युनिकेशन हे कोणामार्फत होत असतं, दॅट इज केबल राईट. एखादा वायर असेल. ठीक आहे. तर ते वायर मे बी OFC ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन असेल, किंवा ट्विस्टेड पेअर असेल राईट, किंवा कोॲक्सल केबल असेल. हे असे प्रकारचे काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे केबल्स आहेत, त्याद्वारे आपण काय करतो, ऑप्टिकल कम्युनिकेशन करतो. पण आपण शिकतो काय आहे, ऑप्टिकल फायबर केबल राईट, किंवा OFC. आता हा OFC म्हणजे ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन किंवा केबल आपण म्हणू. तर हा कसा असतो, एकदम थिन असतो. थिन म्हणजेच काय, एकदम पातळ असतो, आपल्या केसांसारखा. ठीक आहे. सो यामध्ये काय असतं, पेयर्स असतात, कशाच्या, वायर्सच्या राईट. आणि ह्या पेयर्स काय करत असतात, डाटा ट्रान्सफर करत असतात.
राईट. आपण जो नेटचा डाटा असेल किंवा आपलं टेलिव्हिजन सेट असेल, राईट, हा त्या प्रकारे काय करता, ट्रान्सफर करता. म्हणजेच एखादा हा एंड असेल, दुसरा बी एंड असेल, म्हणजे ए आणि बी ह्या दोन एंडमधलं काय करतो, डाटा ट्रान्सफर करतो, राईट. मग आता ट्रान्सफर आणि रिसिव्हर असे दोन प्रकारचे इथं आपण कंडिशन कन्सिडर करतो. आता हा काय करतो, इलेक्ट्रिकल जे सिग्नल आहे, राईट, इलेक्ट्रिकल सिग्नलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, लाईट सिग्नलमध्ये, ट्रान्समीटर. ठीक आहे. ट्रान्समीटरनं काय केलं, इलेक्ट्रिकल सिग्नलचं कन्व्हर्जन लाईट सिग्नलमध्ये केलं. आणि लाईट ज्यावेळेसला रिसिव्हरवर ज्यावेळेसला लाईट सिग्नल येतात, तर लाईट सिग्नल पुन्हा कन्वर्ट केलं जातं कशामध्ये, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. म्हणजे हा डाटा जो ट्रान्सफर केला जातो तो ट्रान्सफर करत असताना कोडेड फॉर्ममध्ये ट्रान्सफर केला जातो ट्रान्समीटरद्वारे. आणि रिसिव्हरद्वारे पुन्हा काय केला जातो, डिकोड केला जातो. डिकोड म्हणजेच काय, पुन्हा तो रिझॉल्व केला जातो. म्हणजे जो ओरिजिनल सिग्नल आहे ते आपल्याला पुन्हा मिळतं. तर हे ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनद्वारे काय होतं, अशा प्रकारे काम केलं जातं. आता ऑप्टिकल फायबर केबल जर आपण बघितलं तर याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, ठीक आहे, सो यामध्ये अशा प्रकारे कंडिशन्स असतात, राईट. याला आपण कोर असं म्हणतो. वरचा भाग असतो क्लॅडिंग, थर्ड भाग असतो जॅकेट, आणि आता नंतरला अजून एक प्रकार आलेला आहे त्यामध्ये स्ट्रेंथ, आणि नंतरला आउटर कवरिंग किंवा आउटर जॅकेट. ठीक आहे. आता हे एकदम सिम्पल आहे बघा. कोर म्हणजेच काय, हा मधला भाग आहे, बरोबर आहे का. मधला भाग म्हणजेच काय, की ज्यामधून आपला डाटा काय होतो, ट्रान्सफर केला जातो, बरोबर. म्हणजे ॲक्च्युअल त्याच्यामधून आपले जे सिग्नल आहे ह्या कोरद्वारे काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. नंतर हा जो क्लॅडिंगचा जो भाग आहे, राईट, ह्या क्लॅडिंगवर काय असते, अशा प्रकारची एक ग्लासची एक अशी जाळी टाईप काय केली जाते, कवरिंग प्रोव्हाइड केलं जाते, राईट. म्हणजेच काय, ज्याच्यामुळं जे सिग्नल आहे, राईट, ते सिग्नल जे वीक होत असतील, राईट, तर त्यांना आपल्याला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, दॅट इज अ क्लॅडिंग. म्हणजेच आपली जी लॅगिंग होणार आहे, राईट, डाटा ट्रान्समिट होत असताना, तर हा लॅगिंग प्रकार अवॉइड करण्यासाठी क्लॅडिंग हा प्रकार असतो. ठीक आहे. नंतर वरचा भाग जॅकेट. आता ॲक्च्युली जॅकेट, आता जसं आपण जनरल लाईफमध्ये आपण जॅकेट वापरतो का, थंडीपासून संरक्षण होण्यासाठी, लाईक दॅट त्याच्यावर पण एक जॅकेट आहे. हा जॅकेट प्रकार काय आहे, ही जी क्लॅडिंगवरती काय आहे, याला कवरिंग आहे. विथ द हेल्प ऑफ क्लॅडिंग, म्हणजे जो डाटा त्यामधून क्लॅडिंगमधून सुद्धा जर एखादा जर बाहेर जात असेल, राईट, तो मोस्ट ऑफ द डाटा हा काय केला जातो, बाहेर जाण्यापासून अवॉइड केला जातो, राईट. दुसरं अजून महत्त्वाचं की एखाद्या वेळेस त्यामध्ये वेअर अँड टिअर कंडिशन आली, जसं की वातावरण आपल्याकडं 3 प्रकारचे ऋतू आहे, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. त्यामध्ये तापमान वाढलं किंवा अति थंडी पडली किंवा जास्त पाऊस पडला, त्यामध्ये पाण्यामुळं किंवा जास्त तापमानामुळं त्याच्यावर काय होऊ शकतो, इफेक्ट होऊ शकतो. तर त्यामुळे याच्यावर जॅकेट, नंतर स्ट्रेंथ मेम्ब्रेन, आणि नंतर काय असतं, आउटर जॅकेट. म्हणजेच काय, हे जे 3 प्रकार आहे, आउटर जॅकेट, स्ट्रेंथ अँड जॅकेट, तर हा प्रकार काय करतात, ते सिम्पली त्याला प्रोटेक्ट करायचं काम करतात. सो डाटा कुठल्याच प्रकारे लॉस झाला नाही पाहिजे, हा त्याचा महत्त्वाचा काय असतो, रोल असतो. आणि त्या पद्धतीत काय केलं जातं, हे वर्क करतं. ठीक आहे. सो हे कन्स्ट्रक्शन फार महत्त्वाचं आहे. कोअर, क्लॅडिंग, जॅकेट हे 3 महत्त्वाचे, त्याला स्ट्रेंथ आणि आउटर जॅकेट हे असे महत्त्वाचं काय, कुठल्याच प्रकारचा डाटा हा लॉस नाही झाला पाहिजे, याचं हे काम आहे. आणि महत्त्वाचं काय, की जे ऑप्टिकल फायबर केबल हे आपण का वापरतो, की आपल्याला एकदम स्पीड ऑफ, म्हणजे आपला डाटा जो आहे एकदम स्पीडनंच काय केलं गेला पाहिजे, ट्रान्सफर झालं पाहिजे. आता एक साधं लॉजिक आहे, आपण आता वायरलेस वायफाय वापरतो. ठीक आहे. आता वायफाय वापरत असताना आपलं जे नेटची स्पीड आहे ती MBPSमध्ये असेल, राईट, 40 MBPS, 30 MBPS, 100 MBPS, राईट. आणि त्याच्याच कंपॅरिझनमध्ये आपण जर एखादं आपण केबल वापरलं, कुठलं, ऑप्टिकल फायबर केबल, जे की नेटचं केबल आपण लावतो, राईट. सो नेटचं केबल जर लावलेलं असेल तर डाटा कुठला फास्ट येईल, केबलचा येईल का वायरलेसचा येईल, तर ऑब्व्हियसली कोणाचा येईल, केबलचा येईल. सो दॅट आता जरी वायरलेस आपण कम्युनिकेशनमध्ये किंवा आपण ह्या 21st सेंचुरीमध्ये जगतोय, पण महत्त्वाचं तिथं काय आहे, वायर्ड डाटा आहे, हा जो आहे याच्यामध्ये लॉस हा कमी असतो. आणि त्या पद्धतीमध्ये हा डाटा काय करतो, स्पीड ऑफ
पद्धतीने काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. तर हे ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनचं काय आहे, त्याला महत्त्वाचा रोल प्ले करतं कुठल्याही कम्युनिकेशनमध्ये. ते आपल्या टेलिकॉममध्ये असेल किंवा आपल्या इंटरनेट सेवेमध्ये असेल किंवा अदर आणखी टेलिव्हिजन सेट्समध्ये असतील. ठीक आहे. सो हे ऑप्टिकल फायबर केबल आणि त्याचं हे कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. आता एक आपल्याला पॉईंट बघायचं आहे ज्याचं नाव आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, दॅट इज अ TIR, जे की तुम्ही 10thला पण बघितलं होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय असतं, TIR हा त्याचा लॉंग फॉर्म आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता यामध्ये बघा, हे जे एक मीडियम आपण कन्सिडर करतो हे डेन्सर मीडियम आहे आणि अबो जे आहे हे रिअररचा अर्थ असतो एअर मीडियम. ठीक आहे ना. आणि इथं आपण एक ठेवतोय पॉईंट सोर्स म्हणजे एखादा लाईट. ठीक आहे. आता हा आपला एक सरफेस आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणू आपण त्याला. तर यामध्ये आपण रे ऑफ लाईट काय केले, पॉईंट सोर्सपासून इन्सिडेंट केले ह्या पॉईंटवर 90 डिग्रीने ज्यावेळेसला टाकू तर त्यावेळेसला काय होईल, ते डायरेक्टली वर चालल्या जाईल आणि वरतून पुन्हा रिफ्लेक्ट होईल. आपण असं कन्सिडर केलं, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं रिफ्रॅक्शन वगैरे झालं का, नाही. ठीक आहे. आता आपण हे वेगवेगळे पॉईंट कन्सिडर करू. ठीक आहे. आता मी यावरून एक ह्या पॉईंटवर इन्सिडेंट केले रेज. ठीक आहे. पॉईंट सोर्सपासून ओ हा पॉईंट सोर्स आहे. यावरून आपले काय होईल, हे इन्सिडेंट झालेले रेज आहे. ठीक आहे. तर इकडे काय होईल, रिफ्रॅक्टेड होईल. राईट. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट हा कमी झाला कोणापेक्षा, अँगल ऑफ रिफ्रॅक्शनपेक्षा. बरोबर. ही झाली पहिली केस. दुसरी केस बघा, ज्यावेळेसला तुम्ही पुन्हा अँगल ऑफ इन्सिडेंट हा आता थोडा मोठा झाला, पण अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा काय होईल, मोठा होईल ना. समजतंय का. पहिली पोझिशन कशी आहे, डायरेक्ट 90 डिग्री, म्हणजे डायरेक्ट काय गेलं, स्ट्रेट गेलं. सेकंडला काय झालं, इन्सिडेंट झाला, अँगल ऑफ इन्सिडेंट काहीतरी होता, अँगल आय, राईट, जो की 90पेक्षा कसा होता, कमी होता. त्यामुळं हा काय झाला, इकडे रिफ्रॅक्शन झाला. थर्ड केसला अँगल ऑफ इन्सिडेंट थोडा वाढला, मग रिफ्रॅक्शन पण थोड्या प्रमाणात वाढला. आता फोर्थ केस काय बघा, ज्यावेळेसला यामध्ये आपण अँगल ऑफ इन्सिडंट्स यावर कन्सिडर केलं. आता हे आपल्याला नॉर्मलच आहे, बरोबर आहे. सो अँगल ऑफ इन्सिडंट्स आणि ज्यावेळेसला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा असतो, हा काय करतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इथं 90 डिग्रीचा अँगल तयार करतो. हा ज्यावेळेसला 90 डिग्रीचा अँगल बनवतो तर याला आपण म्हणतो क्रिटिकल अँगल. कोणचा अँगल, क्रिटिकल अँगल. मग आता क्रिटिकल अँगलला काय होतं की ह्या पॉईंटला ज्यावेळेसला 5व्या पोझिशनला आपण येतो तर 5व्या पोझिशनला अँगल ऑफ इन्सिडन्स हा मोठा होऊन जातो आणि हे जे रिफ्रॅक्टेड रे आहे जे की ह्या पर्टिक्युलर रिफ्लेक्टिंग सरफेसला होते तर ते पुन्हा काय होतं, डेन्सर मीडियममध्ये ट्रॅव्हल करायला लागतं. म्हणजे डेन्सर मीडियममध्ये ज्यावेळेसला आले म्हणजेच काय झाले, जिथून अँगल ऑफ इन्सिडंट होता ज्या मीडियमपासून, डेन्सर मीडियमपासून, त्याच मीडियमला कोण आलं, रिफ्रॅक्शन आलं. आलं लक्षात. तर ह्या पोझिशनला आपण म्हणतो TIR, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पण पहिल्या केसमध्ये बघा 90 डिग्रीला इथं काहीच नाही झालं. सेकंड कंडिशनला रिफ्रॅक्शन झालं पण त्याचा अँगल कमी होता. थर्ड केसला रिफ्रॅक्शन थोडा मोठा झाला, अँगल ऑफ इन्सिडंट पण मोठा झाला. आणि फोर्थ केसला काय झालं, अँगल ऑफ इन्सिडंट यापेक्षा रिफ्रॅक्शन हा काय बनवतो 90 डिग्री. तर याला आपण क्रिटिकल अँगल असं म्हटलं. मग क्रिटिकल अँगलला पोझिशन ज्यावेळेसला आली त्यावेळेसला अँगल ऑफ इन्सिडन्स हा काय झाला, मोठा झाला. कोणापेक्षा, अँगल ऑफ किंवा क्रिटिकल अँगलपेक्षा अँगल ऑफ इन्सिडंट कसा झाला, मोठा झाला. आणि ही ज्यावेळेसला गोष्ट होते त्यावेळेसला काय घडतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडतं. ठीक आहे. सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी हे एक महत्त्वाचं पॅरामीटर आहे जे की तुम्ही 10th स्टँडर्डला ऑलरेडी शिकलेलं आहे. यामध्ये जास्त काही विशेष नाही आहे. महत्त्वाचा अँगल ऑफ इन्सिडन्स हा मोठा असतो क्रिटिकल अँगलपेक्षा, म्हणून इथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन केव्हा होतं, हे ज्यावेळेसला अँगल ऑफ इन्सिडंट हा डेन्सर मीडियममधला आहे, तो पुन्हा डेन्सर मीडियममध्येच रिफ्रॅक्ट होऊन येतो, त्यालाच आपण म्हणतो दॅट इज अ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. सो यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल फायबर केबल बघणार आहोत, राईट. जे की जो डाटा आहे हा कशा प्रकारे काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो झिगझॅग मॅनरमध्ये, त्याबद्दल आपण शिकणार आहोत. सो हा पार्ट फर्स्ट आहे ऑप्टिकल फायबर केबलचा. यामध्ये आपण काय काय बघितलं आपण थोडं रिवाईज करूया. फर्स्ट आपण बघितलं दॅट इज इंट्रोडक्शन
दॅट इज लाईट, त्याच्यामध्ये फोटॉन, नंतर आईन्स्टाईन, प्लँक्स, E इज इक्वल्स टू HF हे इक्वेशन, आणि Hची व्हॅल्यू 6.625 × 10⁻34 जूल सेकंद हे त्याचं व्हॅल्यू होते, राईट. नंतर आपण बघितलं स्पीड ऑफ लाईट. तर स्पीड ऑफ लाईट दॅट इज किती असते एअरमध्ये, तर 3 × 10⁸ असते, आणि प्रत्येक मिडियमसाठी ही वेगवेगळी असते. एअर आणि व्हॅक्यूमसाठी ही 3 × 10⁸ आहे, अदर मिडियमसाठी ही कमी होत चालते. आणि आपण प्रोपोगेशन ऑफ लाईट ज्यावेळेसला बघतो तर दोन प्रकारे आपल्याला ट्रान्सफर केलं जातं लाईट, क्या प्रोपोगेट केलं जातं, रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शन जिथून आले तिथूनच गेले, म्हणजे एकाच मिडियममधून आले एकाच मिडियमला गेले, त्याला आपण रिफ्लेक्शन असं म्हणतो. रिफ्रॅक्शन एका मिडियममधून आले आणि दुसऱ्या मिडियममध्ये गेले, दॅट इज अ रिफ्रॅक्शन. ओके, सो हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. नंतर आपण बघितलं दॅट इज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा म्यूने रिप्रेझेंट केला जातो, आणि जो की डिपेंड करतो रिफ्रॅक्शनला, बरोबर. आणि त्याचा आपण एक फॉर्म्युला बघितला होता, म्यू इज इक्वल्स टू VA/V. VA म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन अ अदर मिडियम, ठीक आहे. सो याचे फॅक्टर्स असतात, 3 फॅक्टर आहे, त्याचं नेचर, त्याचं टेम्परेचर आणि त्याचं वेव्हलेंथ, राईट. नंतर आपण 4th पॉईंट बघितला दॅट इज अ स्नेल्स लॉ. तर स्नेल्स लॉ काय सांगितलं आपल्याला की sin I/sin R इज इक्वल्स टू म्यू दॅट इज अ कॉन्स्टंट, राईट. तर म्यू हा काय असतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. एक तर μ2/μ1 घ्या किंवा μ1/μ2 घ्या, राईट. सो sin I/sin R इज इक्वल्स टू μ2/μ1 इज द व्हॉट रॅशो ऑफ अ स्नेल्स लॉ. नंतर स्नेल्स लॉ नंतर आपण नेक्स्ट बघितलं दॅट इज ऑप्टिकल कम्युनिकेशन. मग आता ऑप्टिकल कम्युनिकेशनमध्ये आपण वायर थ्रू काय करतोय, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत कम्युनिकेशन करतो. तर त्याच्यामध्ये वायर थ्रू, कोॲक्सल केबल थ्रू, ट्विस्टेड पेअर केबल थ्रू आपण कम्युनिकेशन करतो. पण आपला मुद्दा काय, ऑप्टिकल फायबर केबल. मग ऑप्टिकल फायबर केबल हे कसे असतात, थिन असतात, त्याच्यामधून नंबर ऑफ पेअर्स असतात, आणि ते ग्लासमध्ये ओंड केलं जातं, आणि थ्रू दॅट काय केलं जातो, डाटा हा लाईटच्या स्वरूपात ट्रान्सफर केला जातो, राईट. तर त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आपण बघितलं की त्यामध्ये कोर असतं, क्लॅडिंग असतं, जॅकेट असतं, राईट, स्ट्रेंथ मेम्ब्रेन असतं, नंतर आउटर जॅकेट असतं. तर हे काय करतं, ही कम्युनिकेशन प्रॉपर होण्यासाठी या प्रकारचे याच्यावर लेयर्स असतात, राईट. नंतर आपण लास्ट पॉईंट बघितला दॅट इज अ TIR, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, राईट. तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमध्ये महत्त्वाचा एकच मुद्दा आहे की लास्ट पोझिशनला की क्रिटिकल अँगलपेक्षा अँगल ऑफ इन्सिडन्स हा मोठा असतो. ज्यावेळेसला अँगल ऑफ इन्सिडन्स मोठा असेल क्रिटिकल अँगलपेक्षा, त्यावेळेसला होतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, सो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या मित्राला सबस्क्राईब नका, जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा ही काय होईल, माहिती मिळेल, ठीक आहे. सो याचा पार्ट 2 थोड्याच दिवसामध्ये अपलोड करण्यात येईल. सो थँक्यू.